तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्याचा गैरसमज होतो. तिला वाटत असतं की रम्या वसू यांनी आपला बोका फाडून टाकलाय, त्याला मारून टाकले. काव्या खूप रडत असते. पार्थ काव्याला मिठी मारतून तिला समजावतो. पार्थ म्हणतो, काव्या रडू नका, शांत व्हा. अहो मी आहे ना, मी आहे तुमचा ओरिजिनल बोका. आणि मी असताना रडायची काही गरज नाही. मी तुम्हाला सोडून कुठे कधीच जाणार नाही. रम्या वसू हे सगळं बघत असतात. रम्या वसूकडे बघते आणि तिला जी आयडिया सुचली होती त्यामुळे ते दोघांना रिग्रेट होत असतं. तर इथे नंदिनी बाहेर येते. ती कुठेतरी जायला निघालेली असते. थोड्या वेळापूर्वीच संक्रांतीला जे झालं त्यासाठी नंदिनीने जीवाला माफ केलं होतं. नंदिनी जीवाकडे येते. इथे जीवा वॉचमन बुके आणून त्याच्यावर कमेंट्स लिहित असतात. जीवा असा दाखवण्याचा प्रयत्न करतो की जीवाच्या फॅन्सने ते बुके पाठवलेत. नंदिनी मागे उभं राहून सगळं बघत असते. जीवा त्यावर लिहितो की मी तुझे व्लॉग्स रोज बघतो. नंदिनी प्लीज माफ कर ना त्याला, तो खूप चांगला आहे. नंदिनी हे सगळं बघते. नंदिनी म्हणते, म्हणजे माझ्याकडे रोज जे बुके येतात ते तुम्ही पाठवता, तुमचे फॅन्स नाही? जीवा ताडकन उभा राहतो. हे खोटं पण समोर आलं म्हणून त्याचा जीव वर गेलेला असतो. नंदिनी म्हणते, जीवा इतकं खोटं बोलता तुम्ही? जीवा नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करतो. आता जीवा रोज एक एक चुका करतोय, पण नंदिनी त्याला सगळ्या चुकांसाठी माफ करत चालली आहे. नंदिनी 16 डिसेंबरसाठी त्याला माफ करेल का हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की रम्या काव्याच्या रूममधून बोका घेते आणि आपल्या रूममध्ये जात असते. तेवढ्यात तिच्याकडे आशा येते. आशा विचारते, काही कपडे धुवायचे आहेत का तुमचे? मी कपडे धुवायला चालले होते. रम्या म्हणते, काही नाही आहे, जा तू इथून. आशाला डाऊट येतो की रम्याच्या हातामध्ये नक्कीच काहीतरी आहे. ती मागे वळून बघते आणि रम्याच्या हातात बोका दिसतो. आशा धावत खाली निघून जाते. तर रम्या तो बोका घेऊन वसूकडे जाते. इथे जीवा उदास बसलेला असतो. तो न्यूजपेपर बघतो, त्यावरचं पॅम्पलेट बघतो आणि त्याला एक मस्त आयडिया सुचते. तर इकडे वसूने बोका कापण्यासाठी कात्री रेडीच ठेवलेली असते. रम्या बोका घेऊन येते आणि ती म्हणते, आई चल हा बघ बोका आणलाय, पटकन कापून टाक. वसू कात्री दाखवते. रम्या म्हणते, आई बोका कापायचा आहे, माणूस नाही, खेळणं कापायचं आहे, ही एवढी मोठी कात्री? वसू म्हणते, गार्डनमधून आणली आहे. आणि तसंही या बोक्याशी आहे ना, मला आधी बोलायचे, याला चांगलं झोडून काढायचे, दे इथे, मग मारायचे. वसू तो बोका घेते आणि बोक्याला म्हणते, ए बोक्या, तू स्वतःला काय समजतोस रे? आमच्या पार्थला अवॉर्ड मिळाला आणि त्याचं क्रेडिट तुला? म्हणजे माझ्या पार्थने रम्याने काहीच केलं नाही. अरे एकतर आधीच त्या काव्याने रम्याची जागा घेतली आणि आता तू तू सगळं क्रेडिट घेऊन जाणार आहेस का? ते असं होऊच देणार नाही मी. येताना सिंगल पीस आला होता ना, आता बघ कशा चिंध्या करून पाठवते तुझ्या. वसू बोक्याला खूप मारते. रम्या म्हणते, आई झालंय का? वेळ वाया घालवू नको, पटकन कापून टाक गं. ती काव्याचा काही अंदाज नाही, तिला जर कळलं ना तर ती आपले काही खैर नाही. वसू म्हणते, अगं किती वेळ लागणार आहे बोका कापायला? आणि इकडे मला आहे ना या बोक्याला कापायच्या आधी पायदळी तुडवायचे. रम्या म्हणते, का आता? वसू म्हणते, अगं याला तुडवलं ना तर असं वाटेल की काव्यालाच पाय खाली तुडवले, म्हणून मला करायचे. वसू बोका जमिनीवरती फेकते आणि त्याच्यावर पाय देणार असते. तेवढ्यात रम्या तो बोका काढून घेते. रम्या म्हणते, आई अगं पार्थ देशमुख आहेत ना ते, त्यांना असं पायदळी नको गं तुडवूस. वसू म्हणते, ए रम्या काय चाललंय तुझं? अगं तू काय काव्य आहेस का पार्थ म्हणायला? हे पार्थ बिर्थ काही नाही आहे. रम्या म्हणते, ठीक आहे चल सुरू करू, कापून टाकू आपण. वसू म्हणते, रम्या माझ्याकडे मस्त आयडिया आहे. ही काय म्हणाली होती काव्या? की पार्थला अवॉर्ड मिळाला आहे, यामध्ये बोक्याचा पाय गुण आहे. मग आपण एक काम करू, आपण हा बोक्याचा पायच कापू. ते दोघी बोक्याला कापणार, तेवढ्यात तिथे पार्थ येतो. पार्थला बघून रम्या वसू पुरत्या घाबरतात आणि रम्या बोका लपवायचा प्रयत्न करते. पार्थ म्हणतो, तो बोका आधी खाली ठेवू रम्या. आणि काय चाललं तुमच्या दोघांचं? मला काही कळत नाही आहे का? तर इथे जीवा न्यूजपेपर घेऊन नंदिनीच्या आईकडे येतो. नंदिनीच्या आईला तो आयडिया सांगतो. नंदिनीच्या आईला ती आयडिया आवडलेली असते. नंदिनीची आई म्हणते, तू जा बाहेर, मी बघते इथे. जीवा बाहेर जातो आणि नंदिनीची आई पेपर घेऊन बाबांकडे येते. नंदिनीची आई नंदिनी बाबा यांना पेपर देते. बाबा न्यूजपेपर बघतात आणि म्हणतात, यातले शब्द का कट केलेत?
जीवाने पेपरमधले शब्द कट करून त्या पॅम्पलेटच्या मागे एक छान कविता केलेली असते आणि नंदिनीची माफी मागितलेली असते. नंदिनी इंग्लिश पेपर हातात घेते आणि ते पॅम्पलेट बघते. त्याच्यामध्ये ती कविता वाचते. नंदिनीच्या चेहऱ्यावर छान स्माईल येतं. नंदिनीची आई नंदिनीला म्हणते, नंदिनी, बाल्कनीत कपडे वाळत घातलेत, ते पहिले काढ जा. बाबा म्हणतात, आत्ता काय गरज आहे? ती नाश्ता करते ना, नाश्ता करू दे. आई म्हणतात, नाही, आधी कपडे काढायचे, जा बाल्कनीतले कपडे काढ. नंदिनी कपडे काढण्याच्या बहाण्याने जीवाला बघायला जाते. तर इथे पार्थ रम्या वसूला म्हणतो, काव्या तुम्हाला पुरून उरल्यात म्हणून आता तुम्ही त्या बोक्याच्या जीवावरती उठलायत. हे सगळं करून काय मिळतं तुम्हाला? कशासाठी? आणि हे सगळं काव्याला माहिती आहे का? वसू म्हणते, नको नको, तिला नको सांगू. तिला जर कळलं तर ती चवथाळेल आणि मग काय करेल काही सांगता येणार नाही. अरे ती आम्हाला या घरातच राहू देणार नाही. पार्थ म्हणतो, माहिती आहे ना ती काय करू शकते ते? रम्या म्हणते, पार्थ, ती वयाचं पण भान ठेवणार नाही, आईला सुद्धा मारेल. पार्थ म्हणतो, कळतंय ना, मग वळत का नाही? आणि तुम्हाला कुठे भान आहे? तुम्ही काय वागताय, काय करताय याचं भान तरी आहे का तुम्हाला? अरे एखाद्या व्यक्तीचा एवढा राग करता की त्याच्या वस्तू फाडून टाकता तुम्ही. रम्या म्हणते, पार्थ, अरे वस्तू काय, ते साधं खेळणं आहे, त्यात काय इतकं? आणि इतका का चिडतोयस तू? पार्थ म्हणतो, तेच साधं खेळणं आहे ते, आणि तरी तुम्ही ते उठल्यात मारून टाकायला, त्याला संपवायला. हा एवढा राग करताय तुम्ही काव्याचा? कशासाठी? आणि आत्या तू तू रम्याच्या बालिशपणामध्ये सामील झाली आहेस. मी तुमच्या दोघांना आधीच सांगून ठेवतोय, तुमचे हे फालतू प्रयत्न आत्ताच थांबवा, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. रम्या म्हणते, पार्थ, अरे ती काव्या बोक्याचा वापर करून तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते, म्हणून आम्ही तुझ्यासाठी हे फक्त. पार्थ म्हणतो, तुम्हाला मी सांगायला आलो होतो का मला त्रास होतोय म्हणून? आणि झाला तर होऊ देत, हा त्रास मला आवडतो. यापुढे काव्याच्या बोक्यापासून लांब राहायचं, आणि काव्यापासून सुद्धा, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. पार्थ तिथून निघून जातो. वसू म्हणते, एक धड प्लॅन आपल्या मनासारखा होत नाही. वसूची चिडचिड होते. तर इथे पार्थ त्या बोक्याला घेऊन काव्याच्या रूममध्ये येतो. काव्या रेडी व्हायला गेलेली असते. पार्थ आतमध्ये येतो, बोका बेडवर ठेवतो आणि ते मंगळसूत्र बघतो. पार्थला आठवतं की आपण हे मंगळसूत्र तोडून टाकलं होतं, आपण काव्याला दिलं होतं. पार्थच्या डोळ्यात पाणी येतं. पार्थ काव्याच्या सगळ्या वस्तू बघतो, तिला दिलेला परफ्यूम, तिचं क्रीम. पार्थ ते परफ्यूम लावून घेतो आणि क्रीम हाताला लावतो. पार्थ बोक्याकडे बघतो. पार्थ मनात म्हणतो, काय रे, काय असतोय माझ्याकडे बघून तू? तुझं चांगलं आहे रे, काव्या तुला मिठीत घेतात, अंजारतात, गोंजारतात, म्हणून जास्त भाव खातोयस का? तो बोक्याला मारतो. बोका खाली पडतो. पार्थ म्हणतो, नको नको, काव्या आल्या ना तर मलाच ओरडतील. पार्थ बेडशीट खाली ते बोका लपवून ठेवतो आणि बाहेर जातो. तर इथे नंदिनी बाल्कनीत येते. जीवाने जमिनीवरती कपड्यांनी सॉरी लिहिलेलं असतं. नंदिनीला जीवाची ही युनिक आयडिया आवडते आणि ती जीवाला माफ करते. दोघांमध्ये बट्टी होते. जीवा खूप खुश होतो. तर इथे पार्थ ऑफिसला जाणार असतो. मानिनी म्हणते, पार्थ, अरे काव्याला पण सोबत घेऊन जा ना. पार्थ म्हणतो, नाही आई, त्यांना इन्व्हिटेशन नाही आहे, कशाला उगीच जाऊ तिथे आणि तमाशा करून घेऊ. तेवढ्यात तिथे काव्या येते. काव्या म्हणते, आई, तुम्ही माझा बोका पाहिला का? बोका सापडत नाही आहे. पार्थ म्हणतो, रूममध्येच असेल ना बेडवर. काव्या म्हणते, नाही आहे बेडवरती. पार्थ मगाशी जे काही झाले, रम्या वसूने जे काही केले ते काव्याला सांगतो. काव्या खूप चिडते आणि तेवढ्यात वरून कापसाचे पुंजके पडायला लागतात. काव्या म्हणते, कापसाचे पुंजके इथे कसे काय आले? काव्या, मानिनी, पार्थ वरती बघतात. त्यांना वाटतं की वसू, रम्या यांनी बोका खरंच कापलाय. तेवढ्यात तिथे रम्या, वसू येतात. त्यांच्या हातामध्ये मोठी कात्री असते. काव्या म्हणते, म्हणजे यांनी माझा बोका कापून टाकला, मारून टाकला, का असं केलं? काव्या खूप चिडते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.